नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जी की आहे पुण्यामधला. तर पहा मित्रांनो, तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण जे आहे तर आरोग्य विभागातील भरती, ज्यामध्ये मोस्टली जे आहे तर स्टाफ नर्सचे जे पद आहेत ते कव्हर करत असतो, ज्यामध्ये आपण स्टाफ नर्सचे शासकीय असेल, निमशासकीय असेल, इतर कोणती भरती असेल त्याचा अपडेट देत असतो. आज जी नवीन वॅकन्सी आलेली आहे पुणे जिल्ह्यामधली आलेली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. आवडलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. पहा, या ठिकाणी पहिलं जे आहे पॉईंट ऐकून लक्षात असू द्या, पुण्यामधली भरती आहे पण कॉन्ट्रॅक्ट बेसची असणार आहे. पूर्णपणे कंत्राटी ही भरती आहे, ज्यामध्ये पहा पोस्ट इन अ पॅलेटिव्ह केअर सेंटर इन कमांड हॉस्पिटल. लक्षात असू द्या, कमांड हॉस्पिटल जे आहे हे कोणाअंतर्गत तर चालतं, कमांड हॉस्पिटल चालतं हे पहा AFMC जे हॉस्पिटल आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे पुण्यामध्ये आहे, या अंतर्गत हे हॉस्पिटल चालतं. पण ही भरती जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. पण यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की नर्ससाठी सॅलरी चांगली आहे. यामध्ये जवळपास 24,000च्या अराउंड या ठिकाणी तुम्हाला सॅलरी पडणार आहे. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करताय, मोस्टली 20,000च्या जवळपास तुम्हाला सॅलरी भेटत असते. पहा, या ठिकाणी पहिलं आहे पद, ज्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सलर एक पोस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 29,450 रुपये भेटणार आहे. बॅचलर डिग्रीनं क्लिनिकल सायकोलॉजी असणं गरजेचं आहे. वय 50 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स इन हेल्थ केअर फॅसिलिटी विल बी प्रेफर्ड. पहा, आरोग्य विभागामध्ये जर त्यांनी कामाचा अनुभव असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जर पाहायला गेला, दुसरा आहे पद जे आहे या ठिकाणी आपलं जे की स्टाफ नर्स आहे. लक्षात असू द्या, फिमेल पूर्ण ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेलं आहे, फिमेल म्हणून, फक्त फिमेलच अप्लाय करा. एकूण पद जे आहे त्या ठिकाणी 6 पोस्ट आहेत, ज्यामध्ये 23,950 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे. BSc नर्सिंग, ANM किंवा GNM. एज लेस दॅन 50 वर्ष कमी असली पाहिजे. इयर्स कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स इन हेल्थ केअर फॅसिलिटी विल बी प्रेफर्ड. पहा, या ठिकाणी ANM, ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी, GNM, ठीक आहे. त्यानंतर मग BSc. तर हे तिन्ही जे आहेत या ठिकाणी अर्ज करू शकतात. ठीक आहे. 23,950 सॅलरी असणार आहे. फिमेल अटेंडंटमध्ये 2 जागा आहेत, 18,986 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. तर 40 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं, 10वी पास कमीत कमी तरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे, मेल अटेंडंटसाठी 2 जागा आहेत, 18,986 रुपये. सेम पॉईंट दोघाला पण लागू आहेत, 10वी पास असलं पाहिजे. त्यानंतर 40पेक्षा कमी वय असलं पाहिजे आणि कामाचा अनुभव असेल तर त्यांना थोडं जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊसकीपिंग स्टाफसाठी 1 जागा आहे, 15,055 रुपये असणार आहे सॅलरी, आणि हे जे पॉईंट आहे या ठिकाणी सेमच आहे. त्यानंतर गार्डनरमध्ये पण एक आहे, 15,055 रुपये सॅलरी असणार आहे. या ठिकाणी दोन्ही पॉईंट हे सेमच आहेत, म्हणजे जे वरच्यासाठी आहे तेच खालच्यासाठी लागू आहे. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरणार आहात पहा, एक्सपिरियन्स अँड ॲडिशनल क्वालिफिकेशन विल बी गिवन टू ड्यू वेटेज. आता या ठिकाणी ज्यांना आता या ठिकाणी BSc असेल, MSc असेल, ठीक आहे, तर असे जर आले असतील तर त्यांना जास्त प्राधान्य नक्कीच देण्यात येणार आहे, ते लक्षात असू द्या. हायरिंग ऑफ मॅनपॉवर फॉर द पोस्ट ऑफ PCC ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर पिरियड ऑफ 11 months. या ठिकाणी लक्षात असू द्या, 11 महिन्यासाठीच भरती आहे. जर त्यानंतर त्यांना गरज वाटली तर ते नंतर परत या ठिकाणी वाढू शकतात, पण भरती हे निव्वळ पूर्णपणे 11 महिन्यासाठीच आहे. एवढा पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. त्यानंतर application on a plain paper with a photocopy all concerned document, identity and address proof that contact details are to be submitted in a person or by post to. लक्षात असू द्या, पूर्णपणे ऑफलाईन भरती आहे. बरेच विद्यार्थी पाहत नाहीत पूर्ण, त्यासाठी त्यांना समजत नाही, त्यासाठी पूर्णपणे अगोदर व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्ही डायरेक्टली पोस्टने जाऊ शकता किंवा मग डायरेक्टली तुम्ही पर्सन जाऊ शकता. पर्सन म्हणजे स्वतः जाऊन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी ॲड्रेस आहे असिस्टंट रजिस्ट्रार कमांड हॉस्पिटल, जे आहे SC वानोरे पुणे. ठीक आहे. या ठिकाणी पिनकोड दिलेला, या ॲड्रेसवर तुम्हाला जाऊन अर्ज सबमिट करायचा. अर्ज कसा करायचा, एक प्लेन पेपरवर तुमची सर्व माहिती भरायची, फोटो त्या ठिकाणी लावायचा आहे, सर्व डॉक्युमेंट जे आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सर्व जोडून तुम्हाला द्यायचं आहे. कॉपी बनवायची, कॉपी म्हणजे झेरॉक्स डॉक्युमेंटची कॉपी बनवायची. त्यानंतर लास्ट पॉईंट, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 7 days फ्रॉम publication of application, advertisement, call of interview after 5 days of last date of submission at a command hospital SC Pune. Successful candidate will be intimated for joining. आता या ठिकाणी पॉईंट काय सांगितलं आहे,
7 दिवसापासून 7 दिवस जे आहे पब्लिश झाल्यापासून, म्हणजे आता ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात जी आहे कधी जाहीर झालेली आहे, 16 जून 2026. आज तारीख किती आहे, 18 जून 2026, म्हणजे 2 दिवसापूर्वी हे जे आहे जाहिरात आलेली आहे. तर हे आणखीन या ठिकाणी जवळपास तुम्हाला 4-5 दिवस आहेत अर्ज करण्यासाठी. 5 दिवस जवळपास आहेत, 2 दिवस गेलेले आहेत. तर तुम्ही अर्ज करू शकता, लवकरात लवकर अर्ज करा. 5 दिवस शिल्लक आहेत तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर अर्ज केल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवायचं हे ठरवलं जातं आणि त्यानुसार डॉक्युमेंट सर्व ओके असल्यानंतर तुम्हाला जी काही डॉक्युमेंट तुम्ही माहिती भरता त्या माहितीनुसार जे आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जातं. तुमचं ज्या त्या ठिकाणी आहे ईमेल, ठीक आहे, ईमेल, त्यानंतर मग फोन नंबर, ठीक आहे. हे फोन नंबर, ह्या 2 गोष्टी महत्त्वपूर्ण व्यवस्थित भरा. ह्या 2 गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ईमेलवर तुम्हाला तो ईमेल येईल किंवा मग एक तुम्हाला कॉल येईल की तुमचं या ठिकाणी जे आहे एलिजिबल झालेलं आहे, तर तुम्ही येऊन इंटरव्ह्यू द्या म्हणून. इंटरव्ह्यूची तारीख वगैरे जे काही डेट वगैरे आहे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल मित्रांनो. तर ह्या अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे. परत एकदा जर पाहायचं गेलं तर शॉर्टमध्ये पहा, या ठिकाणी पुण्यामध्ये जे आहे कमांड हॉस्पिटल जे AFMC अंतर्गत चालतं, AFMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज या अंतर्गत चालतं, त्या ठिकाणी ही पदभरती आहे. पूर्णपणे ही पदभरती कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, ज्यामध्ये 23,000च्या जवळपास या ठिकाणी सॅलरी आहे. 23,950 म्हणजे 24,000ला फक्त 50 रुपये कमी या ठिकाणी अशी काय या ठिकाणी सॅलरी तुम्हाला पाहायला भेटते, ज्यामध्ये तुम्हाला ANM GNM आणि BSc वाले तिघं पण अर्ज करू शकतात. पण लक्षात असू द्या, हायर एज्युकेशन जास्त प्रेफरन्स, ठीक आहे, तो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि पूर्णपणे ऑफलाईन भरती आहे, ठीक आहे, ऑफलाईन भरती तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज द्यावा लागेल, ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट, ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि फर्स्ट टाईम आला असाल तर फर्स्ट टाईम सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर डेली टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.